श्रीराम जय जय राम। परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात. परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते. तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते. दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो. म्हणजे मग आपण यात काय साधले? निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते. ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे. तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वहावी. भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे. पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोष देखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे. मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही. विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत. घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामासात जाऊन रक्तात मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात आले नाही तर ते व्यर्थ जाते. भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. निंदा ही आपल्या साधनाची होळी करते. श्रीराम जय जय राम. श्रीमनाचे श्लोक 106. निरूपण. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्ती भावे निवाला. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा या चरणातून समर्थ स्वधर्माचरण करण्याचा उपदेश देतात. आपले मन चंचल असते, त्याला आपण सोडून दुसरा धर्म योग्य वाटतो. म्हणून समर्थांनी स्वकर्म करण्याचा उपदेश केला आहे. आपल्याला योजिलेले कर्म फलाशा सोडून केले तर चित्त शुद्ध होते. स्नान संध्या महत्वाचे कर्म आहे, ते बरे करा असे समर्थ म्हणतात. बरे म्हणजे संध्या करण्यासाठी आचमन केले, प्रापंचिक विषयातून मन काढून संपूर्ण वेळ भगवन्निष्ठ राहावे असे झाले तर इतर कोणतेही साधन करण्याची जरुरी नाही असे समर्थ म्हणतात. संध्या ही सूर्यरूपाने होणारी ब्रह्मोपासना आहे. गायत्री मंत्र हा सर्व मंत्रांचा राजा आहे.
या मंत्रांचे पाठबळ घेऊन अन्य साधन केले तर साधनात सुचिता व तेजस्विता येते. म्हणून हे मना, विवेक कर, स्वकर्म कर. स्थानभ्रष्ट झालेल्या तुला विवेकाने आवर. विवेकाने स्वकर्म केले की चित्त शुद्ध होते, द्वैत भावना नाहीशी होते, सर्वानुभूती रामराय असा प्रत्यय येतो, भूतमात्री दया उत्पन्न होते, सर्वत्र राम आहे या भावनेने साधक वागू लागतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमनाचे श्लोक 107. निरूपण. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. हे मना, क्रोध निर्माण होऊ देऊ नकोस. क्रोध निर्माण होतो वासनांची पूर्ती झाली नाही तर. वासनाच उत्पन्न झाली नाही तर क्रोध निर्माण होणारच नाही. विषय वासना निर्माण होऊ नये म्हणून हवा सत्संग. कारण संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. संत संग ओळखायचा कसा? निरपेक्षता, भगवंताचे स्मरण, शांती, समदर्शन, निर्वैर या 5 लक्षणांनी युक्त असतो तो संत. त्याची संगत मिळाली तर सुखकारी होते. साधू संघ व्हावा, तसेच दुष्ट संगत नसावी अशी निश्चयात्मक बुद्धी असावी. दुष्ट संगतीने साधक त्याच्या निश्चयापासून ढळतो. दुष्ट कोण असा प्रश्न येतो. दुष्ट तो जो केवळ विषयी असतो. म्हणून दुष्ट चांडाळ टाळून संत संगती धर. संत संगती धरली मोक्षाचा अधिकारी होशील. तुझा जन्ममरणाच्या फेऱ्या वाचवायच्या असतील तर सत्संग धर. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. रामरायालाच मागणी करा की मला अनमोल दैवी दागिने घडवून दे. चला, विरक्ती आली, दागिन्याची आसक्ती संपली. या बाह्य सौंदर्यापासून आता मुक्ती हवीशी वाटू लागली. पण सुंदर दिसण्याचा विचार डोक्यातून काही जाईना आणि दागिन्याची हौस मनाला स्वस्त काही बसू देईना. मग मी रामाकडे घेतली धाव. म्हणाले, तूच यातून मला सोडव. रामा, तूच माझा सोनार हो आणि माझे दैवी दागिने घडव. चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना. मुखावर माझ्या कधी न उमटो मनातील विवंचना. कानासाठी माझ्या घडव तू असे सुंदर जुबे. माघारीही माझ्याबद्दल चांगलंच ऐकू येऊ दे. गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्तजनांचे हात. काय करायचेत आता मला चंद्रहार आणि पोहेहार. पाटल्या बांगड्यात यांनी आजवर शोभा वाढविली हाताची. आता वेळ आली हातदानाने मोकळे करण्याची. वेळोवेळी सजली माझी मेखला कंबरपट्टा यांनी कंबर. आता तिची खरी शोभा ती ताठ आहे तोवर. जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील. आता सांग हे रामा, हे सारे दागिने केव्हा देशील? दैवी दागिन्यांची माझी मागणी रामचंद्र सोनारानं नोंदवून घेतली. जरा वेळ लागेल असे म्हणत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. हसतच वदला रामराया, अहो, हे दागिने तयार नसतात कारण त्यांना तेवढी मागणी नसते. पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत घेणाऱ्या भक्ताची पैशाची नव्हे मनाची श्रीमंती वाढावी एवढीच माफक अपेक्षा असते. घडणावळीची काळजी नको, कारण आम्ही ती घेतच नाही. रामनाम चालू ठेव, दागिने लवकरच घरपोच होतील. असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं खरे तर हाच माझा छंद. त्यासाठीच मी येथे उभा आहे, तुझ्यासारख्या अनोख्या भक्तांची वाट पाहत. कारण भक्तांच्या इच्छा पुरवणे, भक्तांना भयमुक्त करणे हेच तर माझे कर्तव्य. श्रीराम जय राम जय जय राम.
जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.